श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. लग्नाला जायचं आहे आणि चेहरा काळवंडलेला आहे, ड्रायनेस आहे, तर पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही आहे. मी तुम्हाला अगदी सोपा घरगुती फेस पॅक सांगणार आहे. फक्त आदल्या रात्री हा फेस पॅक लावा आणि सकाळी आपल्या चेहऱ्याची चमक बघा. तर तो फेस पॅक कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तर मी इथे आधी बनवत आहे स्क्रब. इथे घेतली आहे मी थोडीशी तांदळाची पिठी. आपण ही तांदळाची पिठी घरीसुद्धा बनवू शकतो. थोडेसे तांदूळ घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरमधनं काढून घ्यायचे. लवकर बारीक होतात ते. त्याच्यानंतर थोडे आपले चाळणीने गाळून घ्यायचं. तर इथे घेतलं आहे मी कच्चं दूध. कच्चं दूध चेहऱ्यावरची घाण, ऑइल साफ करतं. कच्चं दूध म्हणजे आपलं तापवायच्या आधी थोडंसं काढून ठेवायचं. इथे थोडंसं टाकलं आहे मी गुलाबजल. गुलाबजल तुम्हाला जेवढा उन्हाळ्यात जास्त वापरता येईल तेवढा गुलाबजलचा वापर जास्त करा. तो स्किनला थंडावा देतो. आणि इथे मी घेतली आहे पिठी साखर. तर पिठी साखरेचा आपण जेंटल स्क्रब म्हणून त्याचा यूज करू शकतो. स्किन सॉफ्ट बनवते. जर तुम्ही जाडी घेतली तर त्याची स्किनला आपल्या इजा होऊ शकते, म्हणून आपल्याला पिठी साखरच घ्यायची आहे. पिठी साखर स्किनला सौम्यपणे स्क्रब करून सॉफ्ट करते. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला हे पातळ पाहिजे आहे, कारण जेणेकरून आपल्या चेहऱ्याला त्याचा स्क्रब म्हणून आपण यूज करतो. तर अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी पातळ पाहिजे. तुम्ही त्याच्यात कच्चं दूध टाकू शकता पातळ व्हायसाठी किंवा गुलाबजल टाकू शकता. आता हे बाऊल आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तयार करायचं आहे फेस मास्क. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक दुसरं बाऊल. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी मुलतानी माती. मी तुम्हाला आधी सांगितलं की मुलतानी माती माझी पावडर फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला जर खडे मिळत असतील तर ते मिक्सरमधनं बारीक करून चाळणीने गाळून घ्या. तर हे 1 चमचा मी मुलतानी माती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेली आहे आंबी हळद. फेस पॅकसाठी तुम्ही आंबी हळद नक्की घेऊन या. नसेल तर तुमची घरचीसुद्धा हळद चालते, पण आपल्या घरी तयार केलेली हळकुंडाची हळद असली तरच चांगली आहे ती. अदरवाईज तुम्ही विकतची आणा, त्याच्यामध्ये सगळं भेसळ असतं. त्यामुळे तुम्ही घरची हळद होईस्तोवर यूज करा. आता मी इथे घेतलेली आहे साय. कोणी साय म्हणतं, कोणी मलाई म्हणतं. तर ती आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा किंवा 1 चमचा. साय हे डीप मॉइश्चरायझरचं काम करतं. साय खूप रिच असते. ड्राय स्किन लगेच सॉफ्ट करते आणि मऊ करते. त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती इन्स्टंट चमक देते. डल स्किन दिसत असेल तीसुद्धा ती फ्रेश करते. त्यामुळे आपला चेहरा खूप असा शाईन करतो. आता याच्यात घ्यायचं आपल्याला थोडंसं ॲलोव्हेरा. तुमच्याकडे फ्रेश असेल तर फ्रेश टाका, अदरवाईज मार्केटमधलं टाकलं तरी चालेल. आता माझ्याकडे मार्केटमधलं होतं म्हणून मी मार्केटमधलं टाकलं. माझ्याकडे फ्रेश नव्हतं. ॲलोव्हेरा आपल्या चेहऱ्याची जळजळ, रेडनेस कमी करतं. नंतर स्किन आपली थंड ठेवते. स्किनला चिकट न होता हायड्रेशन देतं आणि ऑइली स्किनसाठी तर परफेक्ट आहे ॲलोव्हेरा. त्याच्यानंतर आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे. मी गुलाबजल तर प्रत्येक याच्यात टाकते आणि उन्हाळा आहे तर तुम्ही चेहऱ्यावरती गुलाबजल स्प्रेसुद्धा करू शकता दिवसातनं 2-3 वेळा. अशा प्रकारे हा आपला फेस पॅकसुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही जर पातळ किंवा थोडा घट्ट होत असेल तर थोडंसं कमी जास्त साहित्य केलं तरी चालेल. तर हा आपला फेस पॅक रेडी झालेला आहे. तर आता आपण आधी तयार करून ठेवलेल्या तांदळाच्या पिठीचा स्क्रब आता वापरूया. हा स्क्रब हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि 2-3 मिनटं जेंटल मसाज करा. जास्त जोरात घासायचं नाही. असेच घरगुती उपाय तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून खूप युजफुल टिप्स मी घेऊन येणार आहे. कोणतंही फेस पॅक किंवा स्क्रब लावण्याआधी पॅच टेस्ट तुम्ही नक्की करा. तर झालं आपल्याला 2 ते 3 मिनटं मसाज करून घ्यायची आहे. तर या स्क्रबमध्ये आपल्या तांदूळाची पिठी असल्यामुळे त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी टाकल्यामुळे ते लवकरच ती तांदूळाची पिठी शोषून घेते. त्यामुळे थोडं थोडं तुम्ही कच्चं दूध किंवा पाणी टाकून थोडं थोडं चेहऱ्यावरती मसाज करत राहा. ही मसाज कमीत कमी आपल्याला 2 ते 3 मिनटं करायची आहे. जास्त घासायची नाही आहे. किंवा कोणाकोणाला सूट नसेल होत तर लगेच तुम्ही लावलं आणि वॉश केलं तरीही चालेल. आता आपलं स्क्रब झाल्यावर लगेच बघा चेहऱ्यावर किती नॅचरली ग्लो आलेला आहे. डस्ट, धूळ सगळं निघून गेलेलं आहे. फक्त 2-3 मिनटं स्क्रब केला आणि स्किन एकदम क्लीन, सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसते आहे. आणि आता छान हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि आता आपला फेस पॅक अप्लाय करायचा. चेहरा थोडा ओला ठेवायचा. मी तुम्हाला हात दाखवत आहे. माझ्या हातावरती पाणी आहे आणि चेहऱ्याला पाणी लावून घेत आहे. तुम्ही रोज वॉटर स्प्रे करू शकता, आईस फिरवू शकता किंवा साधं पाणी पण चेहऱ्याला लावायचं, पण चेहरा ड्राय ठेवायचा नाही.
थोडा ओलसर चेहरा असेल तर फेस पॅक स्मूथली बसतो. त्याच्यानंतर ओलसर स्किन इन्ग्रेडियंट्स पटकन ॲब्सॉर्ब करते, त्यामुळे रिझल्ट चांगला जास्त मिळतो. आता मी हे फेस पॅक तुम्हाला रात्रीच अप्लाय करते म्हणून दाखवत आहे. तर मी तुम्हाला सोसायटीचा व्ह्यू आणि थोडंसं बाहेरचं दाखवत आहे. तुम्ही बघू शकता मी हा फेस पॅक रात्रीच लावत आहे म्हणून मी गॅलरीत आलेले आहे. तर हा फेस पॅक 10 ते 15 मिनटं ठेवा आणि आठवड्यातून 2 वेळा यूज करा. तर आता हा माझा फेस पॅक वाळलेला आहे, पण फेस पॅक कधीही डायरेक्ट तसा काढायचा नाही. थोडा ओलसर करायचा आणि हळूहळू परत त्याला थोडं रब करायचं आणि मगच तो फेस पॅक काढायचा. आपण जर कोरडा पॅक थेट काढला तर स्किन ड्राय होते किंवा इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे आधी पाणी लावणं चेहऱ्याला खूप गरजेचं आहे. असं केल्याने स्किन सॉफ्ट होते आणि ग्लो अजून छान येतो. हळूहळू त्याला रब करत आहे. आता चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता चेहरा किती छान झालेला आहे. चेहऱ्यावरच्या आपल्या डस्ट, सगळी धूळ, डेड स्किन निघून गेलेली आहे आणि चेहऱ्यावरती छान पिंक ग्लो आलेला आहे. आता मी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून आलेले आहे. तुम्ही बघू शकता चेहरा किती छान वाटत आहे, सॉफ्ट पण झालेला आहे. आणि तुम्ही जे कोणतं डेली मॉइश्चर्स लावता ते तुम्ही लावून निवांत झोपून राहा. तुमची स्किन सकाळी खूप छान ग्लोईंग दिसेल, सॉफ्ट होईल. आणि आता सकाळी फक्त हलकासा मेकअप करा, कारण स्किन आधीच इतकी क्लीन आणि ग्लोईंग झालेली आहे. या स्क्रब आणि फेस पॅकमुळे मेकअप खूप सॉफ्ट बसतो, लूक एकदम नॅचरल दिसतो. म्हणून हेवी मेकअपची अजिबात गरज नाही. लाईट मेकअपमध्येच तुम्ही खूप सुंदर दिसाल. फक्त 10 मिनटात तुम्ही पूर्णपणे रेडी होऊ शकता, फक्त लग्नासाठी, कुठल्याही इव्हेंटसाठी. पण कुठलंही मॉइश्चर लावताना थोडं 2 ते 3 मिनटं चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चेहऱ्याचं खूप छान होईल. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. आणि लग्नामधले मी 2-3 फोटो शेअर करत आहे. कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा.